यही धर्म है मोक्ष पथगामी, मध्यम मार्ग सरल। 5 अनुशीलन है इसके, मानव पालन कर। सत्कर्मों की पूंजी बना ले, प्रेम भाव अविरल। कर्मों को अपना धर्म समझ ले, करना किसी से न छल। ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाएं। चैनल नंबर 466 यूसीएन बुद्धा पर। 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करतो आहे। या प्रजासत्ताक दिवसाचे आता 75वे वर्ष हे 2025 हे 75 वर्ष म्हणून देशभर परत उत्साहामध्ये साजरा होणार आहे। प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय आहे? तर हे लोकांचं राज्य, ज्याला आपण गणराज्यसुद्धा म्हणतो, गणतंत्र दिवससुद्धा म्हणतो, रिपब्लिक डे। याचा जर इतिहास बघितला तर तो संविधान निर्मितीमधून हा आलेला प्रजासत्ताक दिवस आहे। भारताचं संविधान भारताच्या संविधान सभेने निर्माण केलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रारूप समितीचे, ड्राफ्टिंग कमिटीचे, मसुदा समिती म्हणतो आपण त्याला, ते त्याचे अध्यक्ष होते। ते संविधान सभेत पण त्यापूर्वी आलेले होते। एकूणच आपल्याला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास बघावा लागेल आणि स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जर बघितला तर तो भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा तो इतिहास आहे आणि तो राजकीय स्वातंत्र्याचा मुळामध्ये इतिहास आहे। तेव्हा आपण असं बघतो की 26 जानेवारी 1930ला संपूर्ण स्वराज्य म्हणजे स्वराज्य दिन हा त्यावेळेस फ्रीडम मूवमेंटमध्ये काँग्रेस पक्षातर्फे तो साजरा केला जात होता आणि काँग्रेस पक्षाची ब्रिटिशांकडे अशी मागणी होती की आम्हाला संपूर्ण स्वराज्य पाहिजे आणि 26 जानेवारी ही ती तारीख होती। आणि जेव्हा संविधानाची निर्मिती झाली, त्याचा फार मोठा इतिहास आहे तसं संविधान निर्मितीचा। आणि निर्मिती संविधानाची झाली आणि 26 नोव्हेंबर 1949ला आपण भारताचं संविधान भारताच्या लोकांनी स्वतःप्रत अर्पण केलं संविधान सभेमध्ये। ते भारताच्या प्रास्ताविकेमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे। तर खऱ्या अर्थी आधी 26 नोव्हेंबर 1949 हा संविधान निर्मितीतला ऐतिहासिक दिवस आपण म्हणू आणि त्यानंतर संपूर्ण संविधान लागू करायचं तर ती तारीख ही 26 जानेवारी ठरल्या गेली आणि ती 26 जानेवारी ठरल्या गेली। त्याला तो इतिहास 1930चा संपूर्ण स्वराज्याचा मागणीचा इतिहास आहे। म्हणून 26 नोव्हेंबर आणि 2 महिन्यानंतर 26 जानेवारी। खरं तर हे दोन्ही जे दिवस आहेत, म्हणजे आधी 26 नोव्हेंबर 1949 आलं, खरं तर 26 जानेवारी हा संपूर्ण स्वराज्य मागणीचा दिवस तो साजरा जर होत गेला नसता तर 26 नोव्हेंबरलाच आपण खऱ्या अर्थी संविधान लागू झालं असताना तोच आपला लोकशाहीचा गणराज्याचा दिवस पण गणला गेला असता। आपण संविधान निर्मितीचा जेव्हा इतिहास बघतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आपल्याला आठवावंच लागेल, ते मान्य पण करावं लागेल। म्हणजे कोणी कितीही जातीय भूमिकेतून जरी त्याकडे बघितलं असेल तरी इतिहास असं सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 9 डिसेंबर 1946ला जी संविधान सभा गठीत झाली, त्यांनी पहिली बैठक झाली, त्यामध्ये ते सदस्य होते। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946ला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन, ज्याला आपण संविधानाच्या ध्येय उद्दिष्ट, तो ठराव मांडला। संविधान सभेचे अध्यक्ष, स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, खूप मोठी लोकं होती त्या काळामध्ये। ती सगळी स्वातंत्र्य चळवळीतली लोकं होती, देशभक्त, देशप्रेमाने भारावलेली लोकं होती, उच्च शिक्षित होती। त्यांना एक भारतीय संस्कृतीचा अभ्यास होता, कायद्याचा अभ्यास होता, सगळ्या जाती धर्माचं प्रतिनिधित्व त्यामध्ये होतं। आणि एकूणच देश स्वतंत्र जेव्हा होणार तेव्हा आपल्या देशाची एक स्वतंत्र राज्यघटना असली पाहिजे की जी या देशाचा कारभार करेल ना। तो देशाचा कारभार कसा करेल? तो स्वातंत्र्य समता बंधुतेचा करेल, तो लोकशाहीचा करेल। तिथे राजा राहणार नाही। आता आपण लोकशाही आपल्याला मिळाली, जी आपण स्वीकारली संविधानाच्या माध्यमातून, तिथे राजा नाही। म्हणजे आधी कसं होतं की राजाचा वंश परंपरेने सत्ता त्यांच्याकडे राहत होती। आपण जर ब्रिटिशाच्या इंग्लंडचं उदाहरण दिलं तर इंग्लंडमध्ये आजही लोकशाही आहे, परंतु तिथे गणराज्य नाही आहे, कारण तिथे राजा किंवा राणी
वंशम परंपरेने त्यांच्याकडे, तिथे राजा राणी जे त्याची निवडणूक होत नाही. पण आपल्याकडे आपण संविधान स्वीकारलं तर आपल्याकडे राष्ट्रपतीची निवडणूक होत असते. म्हणजे इथे कोणी राजा का बेटा राजा नाही बनेगा, राजा का ते वंशपरंपरेने चाल. आणि याला खरं म्हणजे आपण प्रजासत्ताक म्हणतो किंवा गणराज्य म्हणतो, की इथे लोक निवडून देतील. म्हणजे कोणीही, आपण राष्ट्रपती आपल्या देशाची निवडणूक होते, कोणी जो पात्र असेल त्याला राष्ट्रपती होण्याच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेता येतो. अशा पद्धतीची सुंदर रचना असलेली सुंदर एक विधायक, सर्वांना समान संधी, सर्वांना प्रगती आणि अशा पद्धतीचं संविधान आपल्या संविधान सभेने तयार केलेलं आहे. आणि हे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे मांडलं 13 डिसेंबरला, त्यामध्ये काही तत्त्व आले. आणि नंतर संविधान सभेत सगळ्या गोष्टीची चर्चा झाली आणि मग ते प्रिॲम्बल आज आपण बघतो. प्रिॲम्बलचं एक वाक्य आहे आणि आम्ही भारताचे लोकपासून त्याची सुरुवात होती. हा एक मोठा इतिहास आहे. खरं तर संविधान समजून घेण्याची गरज आहे. तर एकूणच जर आपण बघितलं तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनवर 17 डिसेंबर 1946ला पहिलं भाषण झालं, त्या भाषणाने बाबासाहेबांच्या राजकीय जीवनामध्ये एक टर्निंग पॉईंट आणला. आणि बाबासाहेबांचं इतकं सुंदर भाषण, इतकं प्रभावित करणारं भाषण, की ज्याला आपण म्हणू की देशाला एक दिशा देणारं, ज्याला आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून नंतर बाबासाहेबांना गणलं गेलं, जसं संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचा सन्मान संविधान सभेने केला. तर त्यामध्ये बाबासाहेब फार महत्त्वाचं सांगतात की त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती संविधान सभेमध्ये आणि ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन आलं तेव्हा त्यांना जसं आलं नेहरूजींचं तसं ते मान्य करता आलं असतं. मुस्लिम लीग बाहेर होते. पण इतिहास असं सांगतो की तेव्हा बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये असं सांगितलं की आपल्याला एकसंघ राष्ट्र निर्माण करायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागेल. म्हणजे ज्याला सहमतीचं, संवादाचं राजकारण, ती खरी लोकशाही. म्हणजे आज आपण जे बघतो की आजही आपल्याकडे पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये सहमतीची किंवा संवादाची एक प्रक्रिया आपण अभावाने बघायला मिळते. इथे तू मै हा प्रकार फार आता अलीकडच्या काळामध्ये यायला लागला. तर आपण संविधान सभेचं जर कार्यवृत्त किंवा तिथली चर्चा बघितलं तर आपल्याला आजही आपल्याकडे तो आदर्श आहे. आणि मग अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं जे प्रभावित करणारं भाषण होतं, त्याच्यानंतर पार्टिशन झालं आणि बाबासाहेबांना ज्या मतदारसंघातून ते प्रतिनिधित्व करत होते संविधान सभेचं, तो पाकिस्तानमध्ये गेला. परंतु मग भारताला गरज होती, काँग्रेसला गरज होती की भारताचं संविधान निर्माण करायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत असले पाहिजे. ही त्यांची गरज होती, ती देशाची गरज होती. आणि बाबासाहेबांना पण संविधान सभेत असणं, त्यांना पण या देशातल्या शोषित वंचितांच्या जीवनात महिलांच्या हक्काचं एक संविधानामध्ये तरतुदी असल्या पाहिजे. मागासवर्गीयांचं कल्याण हा त्यांचा जो मुख्य उद्देश होता. आणि जो माणूस मागे राहिलेला आहे, जो समाज मागे राहिलेला आहे, त्यांना इतरांच्या बरोबरीत आणण्यासाठी संविधानातल्या तरतुदी असल्या पाहिजे. हे पण बाबासाहेब त्यासाठी आग्रही होते. आणि त्यांचा संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक क्रांतीचा किंवा त्यांच्या आंदोलनामधून आपल्याला हे लक्षात येतं. तर बाबासाहेब हे महान आहेत हे सांगायची गरज आहे, ते आहेतच. द ग्रेटेस्ट म्हणजे काय नाही आहेत बाबासाहेब. बाबासाहेबाच्या जर आपण त्यांचं एकूणच त्यांचं कार्य जर बघितलं तर असा नेता आपल्याला दिसत नाही. तर बाबासाहेब समाजशास्त्रज्ञ आहेत, बाबासाहेब जल विद्युत ऊर्जा तज्ज्ञ आहेत, बाबासाहेब अर्थतज्ज्ञ आहेत, बाबासाहेब परराष्ट्र धोरणाचे उद्गाते आहेत, महिलांचे कैवारी आहेत, कायदे तज्ज्ञ आहेत. तर बाबासाहेबांना लोकशाहीचा दीपस्तंभ म्हटलं पाहिजे. बाबासाहेब हे दलित वंचिताचे उद्धारकर्ते आहेत. बाबासाहेब शेतीतज्ज्ञ आहेत. बाबासाहेब आदर्श लोकप्रतिनिधी आहेत, प्रभावी लोकसंवाद आहेत, संरक्षण तज्ज्ञ आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत, विकास तज्ज्ञ आहेत. बाबासाहेब सामाजिक लोकशाहीचे भाष्यकार आहेत, कामगार नेता आहेत, निर्भीड पत्रकार म्हणून बाबासाहेबांची ओळख आहे, ग्रंथप्रेमी आणि ग्रंथकार म्हणून बाबासाहेबांची ओळख आहे, एक निडर आणि कृतिशील वक्ता म्हणून बाबासाहेबाकडे आपण बघतो, शेतमजूर आणि कष्टचाऱ्यांचा दीपस्तंभ म्हणून बाबासाहेब आहेत, नवभारताचे शिल्पकार, आधुनिक भारताचे शिल्पकार. हल्ली एक संकल्पना आता मांडली जाते की आपल्याला नवीन भारत तयार करायचा आहे. तर नवीन भारताचे शिल्पकार बाबासाहेब आहेत. त्यांच्या संविधानानुसार जर राज्यकर्त्यांनी राज्य नीतिमत्तेने आणि प्रामाणिकपणे केलं तर त्या संकल्पनेच्या तो एक जो विचार आहे बाबासाहेबांचा, धर्मसुधारक आहेत बाबासाहेब, बहुजनांची प्रेरणा आहेत.
भारतातील प्रबुद्ध सांस्कृतीचे चळवळीचे उद्गाते आहेत. धम्मक्रांतीचे जनक बाबासाहेब आहे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला इथे धम्मक्रांती घडवून आणली. सर्वसामान्याचे बाबासाहेब आहे. बाबासाहेबांनी कोणताही जातीभेद न करता या देशातल्या सर्वसामान्य लोकांना, महिलांना एक प्रतिष्ठेचं जगणं प्राप्त होईल, त्यांना एक नागरिक म्हणून अधिकार प्राप्त होईल, असं बाबासाहेबांचं संपूर्ण कार्य राहिलेलं आहे. बाबासाहेब एक विद्वानवादी एक नेता आहेत. शोषित वंचिताचे कैवार आहेत. संविधानाचे ते शिल्पकार आहेत. बौद्ध धम्माचे एक विचारक आहे, प्रेरक आहेत. त्यांच्यामुळेच भारतामध्ये बौद्ध धम्माचं पुनर्जीवन झालेलं आहे. असा एक राजकीय पुढारी आपण ज्याला म्हणतो की हा अशा पद्धतीचा सगळ्या सर्वसंपन्न ज्ञान असलेला एक चारित्र्यवान बाबासाहेब नेहमी म्हणतात की व्यवस्था मला का घाबरते, तर मला व्यवस्था, मी विद्वान आहे म्हणून घाबरत नाही, तर माझ्याकडे निष्कलंक चारित्र्य आहे म्हणून मला व्यवस्था घाबरते. तर असं निष्कलंक चारित्र्य असलेला, स्वाभिमान असलेला, ज्ञान असलेला एकमेव राजकीय नेता समकालीन आजच्या काळात तर तसे आपल्याला बघायला मिळत नाही, जे आता आपण बघतो आहे, जी चर्चा चाललेली असते. तर अशा बाबासाहेबांनी या संविधानाचं निर्माण केलं. सिम्बल ऑफ नॉलेज म्हणून कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा गौरव होतो. आणि तिथले प्रेसिडेंट असं म्हणतात की बाबासाहेब आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हणून उपाधी दिली असती. म्हणजे बाबासाहेबांची महानता सांगत असताना खूप गोष्टी सांगता येईल. पण संविधान सभेमधली जर चर्चा आपण बघितली तर जेव्हा बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये त्यांना ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून जेव्हा त्यांना घेण्यात आलं, संविधान सभेने त्यांना एकमताने त्यांची निवड केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या देशाचं संविधान निर्माण करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका दुसरा कोणीही व्यक्ती यामध्ये नाही. तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गांधीजीचे टीकाकार होते, हे काँग्रेसचे विरोधक होते. आणि म्हणून काँग्रेसच्या एका नेत्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना असा प्रश्न विचारला की बाबासाहेब हे सगळे हे काँग्रेसचे टीकाकार आहेत, गांधीजीचे टीकाकार आहेत, आपले विरोधक आहेत ना, त्यांना तुम्ही संविधान ड्राफ्टिंग कमिटीचे, मसुदा समितीचे अध्यक्ष का म्हणून निवडलं. तर तेव्हा सरदार पटेल यांचं वाक्य आहे की तुम्हाला घटना निर्मितीबद्दल काय कळतं, आम्हाला या कार्यासाठी डॉक्टर आंबेडकरांपेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सापडणे शक्य नव्हते, आम्ही सर्वश्रेष्ठ व्यक्तीची निवड केली आहे. म्हणजे बाबासाहेबांची जी महानता आहे ती 1946-47 ही 47ची घटना आहे. ज्यांना 29 ऑगस्ट 1947ला त्यांना ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन निवडलं. आणि हेच पंडित सरदार वल्लभभाई पटेल होते की सुरुवातीच्या काळात असं म्हणत होते की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, B.R. आंबेडकर यांना संविधान सभेत प्रवेश करू देणार नाही, आम्ही या संविधान सभेचे दारं खिडक्याच नाही तर तावदानं बंद केले आहे, आम्ही यांना येऊ देणार नाही. कारण ते बाबासाहेब गांधीजीचे टीकाकार, काँग्रेसचे टीकाकार. पण तेच सरदार वल्लभभाई पटेल 29 ऑगस्ट 1947ला जेव्हा त्यांची नियुक्ती म्हणजे संविधान सभा करते तेव्हा त्यांचे शब्द आहे. आणि एकूणच संविधान निर्माणचा पूर्ण इतिहास बघितल्यानंतर आपल्याला डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे संविधान सभेचे अध्यक्ष आहेत तर त्यांचं जे वाक्य आहे, म्हणजे संविधान सभेमध्ये बाबासाहेबांचं किंवा एकूणच या प्रजासत्ताक म्हणजे काय की जे आपण म्हणतो की हे लोकांचं राज्य, म्हणजे इथे वंशम परंपरेने काय चालणार आहे की लोक त्याला आपले प्रतिनिधी निवडून देतील ना, तो प्रतिनिधी मग सत्तेत असेल आणि तो सत्तेत 5 वर्ष असला म्हणजे तो काही राजा होत नाही. पण आता आपण हेही अनुभवतो आहे की जे एकदा सत्तेत आले लोक की ते त्यांचं वर्तन तर राजेशाहीसारखं, ते लोकशाहीचं वर्तन नाही आहे त्यांचं. नोकरशाहीमध्ये पण आलेली लोक जे आहे जेव्हा निवड UPSCमधून प्रशासनामध्ये येतात त्यांचंही वर्तन आता ब्रिटिश धार्जिणे आणि ते राजे महाराजासारखंच आहे. खरं म्हणजे बाबासाहेबांचा विचार, ज्याला आता मी एक पुस्तक पण प्रकाशित केलं, प्रशासनात आंबेडकरवाद, त्यामध्ये आम्ही हाच विचार मांडतो की बाबासाहेबांनी संविधान निर्माण करत असताना इथल्या सर्वसामान्य माणसाला या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग होण्याची संधी प्राप्त करून दिली.
जेणेकरून म्हणजे राजकीय सत्तेमध्येच नाही तर प्रशासकीय सत्तेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून म्हणू आपण की जे यांना काहीच मिळालं नाही, शिक्षणामध्ये असेल की राजकीय क्षेत्रात असेल किंवा पब्लिक सर्व्हिसेसमध्ये असेल, की हे संविधानाचं एक समानतेचं तत्व आहे, समानतेसाठी विशेष तत्व त्यांच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासाचं. तर हे एकूणच जे संविधान निर्माण केलेलं आहे त्या संविधान निर्माणमध्ये ह्या सगळ्या गोष्टी एक जाणीवपूर्वक म्हणजे या देशातला जो माणूस आहे, जी व्यक्ती आहे, म्हणजे आपण जर प्रिअम्बल वाचलं तर त्याच्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आहे, दर्जाची संधीची समानता आहे. म्हणजे समानतेचं तत्व आणायचं असेल तर जे असमान पातळीवर असतील त्याला एका रेषेवर आणण्यासाठी काहीतरी विशेष करावं लागेल, हा तो विचार होता. आणि संविधान सभेने ह्या सगळ्या गोष्टी चर्चेअंती डिबेटनंतर ती मंथनातून मान्य केलेलं आहे. असं नाही की कोणीतरी सांगितलं ना कोणीतरी फायनल. तसं जर असतं तर तेव्हा काँग्रेसची संविधान सभेमध्ये प्रचंड मेजॉरिटी होती, तर त्यांना जी गोष्ट करून घ्यायची ती करता आली असती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टरिंग कमिटीचे चेअरमन असताना बाबासाहेबांचा जो एक त्यांचा अभ्यास होता, एक समाजाचा अभ्यास होता, तो एकूणच समाज रचनेचा अभ्यास होता आणि एक माणसाचे हक्क आणि माणसाच्या हक्काचं रक्षण आणि माणसाची प्रतिष्ठा, त्यांना समान संधी यावर जो त्यांचा भर होता. आणि ते नेहमी म्हणतात की हे जे स्वातंत्र्य समता बंधुता हे जे ते तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान मी तथागत गौतम बुद्धाच्या विचारातून घेतलेलं आहे. तर हे सगळं सिद्धार्थ गौतम बुद्धाचा विचार कुठून आला? तो देशातला विचार आहे, तो देशाचा विचार आहे. म्हणजे आपण परदेशामध्ये आपले नेते गेले की सांगतात की मी बुद्धाच्या देशातून आलेलो आहे, बुद्धाच्या भूमीतून आलेलो आहे. तर बुद्धाच्या भूमीचा जो विचार आहे त्याचं पुनर्जीवन संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आणलेलं आहे. तर राजेंद्र प्रसाद शेवटचं 26 नोव्हेंबर 1949चं भाषण करतात, तेव्हा ते भाषणामध्ये म्हणतात की या खुर्चीत बसून संविधान सभेच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. संविधान सभेचा मसुदा समित्यावरील सदस्यांनी किती उत्साहाने, चिकाटीने व निष्ठेने कार्य पार पाडले याची खरी जाणीव अन्य कोणाहीपेक्षा मला अधिक आहे. विशेषतः मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची चिंता न बाळगता ते काम तडीस नेलेलं आहे. मसुदा समितीवर आणि तिच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचा जो निर्णय आपण घेतला त्याच्या इतका अचूक निर्णय दुसरा कोणताही घेतलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते, संविधानाचे शिल्पकार, घटना पंडित म्हणून त्यांचा जयघोष त्यावेळेस होत राहिला. आणि जातीय द्वेषामुळे काहींनी श्रेय द्यायला मनाचा मोठापणा दाखवला नाही. तरी आज मात्र देशामध्ये प्रत्येक वेळेस म्हणजे आता आपण हे 75वं वर्ष संविधानाचं एक अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करत आहोत. तर हे साजरं करत असताना भारत सरकारने 20 नोव्हेंबर 2024ला एक आदेश काढला. म्हणजे हे लोकांच्या माहितीसाठी सांगणं आवश्यक आहे. आणि त्या आदेशामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे त्या आदेशाचा एक कॅम्पेन टॅगलाईन आहे, हमारा संविधान हमारा स्वाभिमान. आणि त्यामध्ये सर्वसाधारण संविधानाची प्रास्ताविका, आपण आपले संविधान समजून घ्या, संविधान निर्मितीचा इतिहास आणि मग संविधानाची गौरवशाली यात्रा, असे 4 भागामध्ये त्याचं कॅम्पेन वर्षभर होणार आहे. त्यामध्ये एक प्रामुख्याने त्यांनी असा एक उल्लेख केलेला आहे की 14 एप्रिल ते 28 एप्रिल म्हणजे आता 2025ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला आहे. तर 14 एप्रिल ते 28 एप्रिल हे 15 दिवस प्रत्येक पंचायतमध्ये म्हणजे तालुक्यामध्ये संविधान गौरव यात्रा काढली पाहिजे. हे सरकारने काढली पाहिजे. आणि या संविधान स्वाभिमान यात्रेमध्ये म्हणजे संविधानाचा जय जयकार तर करणारच, पण त्यामध्ये आपल्याला नेहमी संविधानाची प्रास्ताविका काय सांगते, जसं त्याचा उल्लेख, त्याच्या निर्मितीचा इतिहास, त्याचं महत्त्व, काय घडलं पाहिजे. तर याचा एक संविधान स्वाभिमान यात्रा पंचायतमध्ये काढली पाहिजे. आणि पुढे असा आदेश दिलेला आहे की त्या पंचायतमध्ये, त्या यात्रेमध्ये जिथे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा किंवा स्टॅच्यू असेल त्याला ते माल्यार्पण केलं पाहिजे. अशा पद्धतीचा भारत सरकारने तो आदेश काढलेला आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी नागपूर जिल्हा परिषदला CO असताना मी 2005मध्ये माझ्या अधिकारामध्ये मलाही संविधानाने प्राप्त झालेला जे पोझिशन होती COची किंवा जो अधिकार मला मिळाला होता त्या अधिकाराचा मी वापर केला आणि शाळेच्या भिंतीवर संविधानाची प्रास्ताविका लिहिण्याचा आदेश काढला आणि त्याचं दररोज वाचन सुरू केलं. 2005ला देशामध्ये कधीही कुठेही शाळेच्या भिंतीवर प्रिॲम्बल आपण पाहिलं नव्हतं आणि त्याच्या आधी कधी शाळेतून ते वाचलं जात नव्हतं. इतर गोष्टी आपण करत होतो, पण ज्या संविधानाने देशाचा कारभार चालतो, ज्या संविधानाने या देशातल्या नागरिकांना एक लोकशाहीमध्ये, एक संसदीय लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये, शासन पद्धतीमध्ये सत्ता दिलेली आहे, प्रगतीची संधी दिलेली आहे, प्रेरणा दिलेली आहे, एक ऊर्जा दिलेली आहे संविधानाने. ते संविधान काय सांगते हे अनेकांना माहीत नाही. आजही आपल्या देशातल्या 80% लोकांना हे भारताचं संविधान काय आहे त्यांना फक्त सरकार माहीत आहे, पण हे सरकाराची निर्मिती संविधानातून आहे, न्यायालयाची निर्मिती संविधानातून आहे, कायदेमंडळाची निर्मिती संविधानातून आहे, शासन प्रशासन मीडियाला मिळालेला अधिकारसुद्धा संविधानातूनच आहे, लोकांना मिळालेले नागरिकाचे मूलभूत अधिकार हे संविधानाने दिलेले आहे, कर्तव्य संविधानाने सांगितलेले आहे, राज्याची कर्तव्य संविधानाने सांगितले आहे. जसा राज्यकर्ते जे कोणत्या पार्टीला मेजॉरिटी मिळेल, लोकांच्या मतामधून आलेले असतील त्यांना ते एक सत्तेमध्ये सत्ताधारी होतील, ते मग ते प्रधानमंत्री होतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री होतील, पण या सगळ्यांना कारभार हा मनमानी पद्धतीने करता येणार नाही. तर संविधानाला सुसंगत असं संविधानाचे जे मूल्य आहेत, ध्येय मूल्य आहेत, जे विचार मूल्य आहेत, जे काय म्हणू आपण त्याला नैतिकतेचे मूल्य आहेत, त्याला धरून करावं लागेल. आणि म्हणून 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधान सभेत जे शेवटचं भाषण केलं होतं, संविधान 26 नोव्हेंबरला अर्पण झालं, त्याच्या आदल्या दिवशी जे भाषण केलं होतं 55 मिनिट, त्या भाषणात बाबासाहेब हेच म्हणाले की संविधान किती चांगलं असेल पण ते राबवणारे लोक जर प्रामाणिक नसतील तर ते संविधान फेल होईल. म्हणजे आज आपण इकडे चर्चा करतो संविधान फेल होत आहे किंवा संविधान बदललं जात आहे किंवा संविधानाबद्दल ज्या काही चर्चा, संविधान हा एक देशाचा राष्ट्रग्रंथ असताना आपण संविधानाकडे मी असं म्हणेल की ते सन्मानाने बघितलं पाहिजे आणि ते बघण्याचं एक नागरिकाचं कर्तव्य म्हणून संविधानाच्या भाग 4क मध्ये म्हणजे 51A मध्ये ही जी काही 11 कर्तव्य दिली आहेत त्याच्यातलं पहिलं कर्तव्य हेच सांगते की आपण संविधानाचा सन्मान केला पाहिजे, संविधानाच्या ज्या संस्था आहेत त्यांचा सन्मान केला पाहिजे, राष्ट्रध्वजाचा सन्मान केला. हे पहिलं कर्तव्यच अजून आपण पार पाडत नाही आहोत. इतके वर्ष आता 75 वर्ष संविधानाला झाले, तर 26 नोव्हेंबरला पण 75 वर्ष 26 नोव्हेंबर हे 2024ला झाले आणि 2 महिन्यानंतर आता म्हणून हे संविधानाचं 75 वर्ष आणि इतकं सुंदर संविधान ज्यामध्ये देशाला एक संघ ठेवणारं, म्हणजे त्याचं थोडक्यामध्ये संविधान म्हणजे काय जर असं म्हटलं असेल तर दर्जनों भाषा शेकडो विधी हजारो विधान है, जो जोडकर सबको साथ रखे वो संविधान आहे. म्हणजे सगळ्यांना जोडून ठेवणे, माणसाला जोडून ठेवणे, हे म्हणजे इथे विभागणी नाही, जातीवरून नाही, धर्मावरून नाही, पंथावरून नाही, स्त्री पुरुष असा लिंगावरून त्याची विभागणी नाही, तर आम्ही सगळे भारतीय आहोत, आम्ही एक आहोत. ही जी बंधुत्वाची भावना आहे, हे सहजीवन पद्धती आहे, ती संविधानातून दिलेली आहे. हे संविधान भारताच्या लोकांनी स्वतःप्रत अर्पण केलेलं आहे. इतक्या कष्टाने 2 वर्ष 11 महिने 17 दिवस परिश्रमाने हे संविधान निर्माण झालेलं आहे, ज्याच्यामध्ये जगामध्ये याचा कौतुक होतो आणि भारताच्या संविधानामुळे भारताला जगामध्ये एक सन्मान मिळालेला आहे. तर इतकं सुंदर असं जे संविधान आहे त्याची जागृती झाली पाहिजे. मी जो मुद्दा सांगत होतो की मी जे 26 नोव्हेंबर संविधान दिवस आम्ही नागपूरला पहिल्यांदा 2005मध्ये साजरा केला. शाळामध्ये प्रिॲम्बल लिहिणं, रोज वाचणं, ग्रामपंचायत, मी जे प्रशासनात जिल्हा परिषदचं होतं, मी वर्धेला कलेक्टर गेल्यानंतर मी वर्धा जिल्ह्यामध्ये केलं, समाज कल्याणचा संचालक म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर वसतिगृहामध्ये. त्यापूर्वी कधीही हे लावलं गेलं नव्हतं. मी CO कलेक्टर असताना मी माझ्या चेंबरच्या बाहेर संविधानाची प्रास्ताविका डिस्प्ले केली. ही प्रास्ताविका काय आहे? ही संविधानाची ओळख आहे, आयडेंटिटी कार्ड म्हणू आपण त्याला. ध्येय उद्दिष्ट आहे जे 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत मांडलं होतं, ते रिफाईन होऊन म्हणजे त्याच्यावर चर्चा करून एक वाक्य असलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ओळी आहेत परंतु एक वाक्य, आम्ही भारताचे लोक पासून सुरुवात होते आणि त्याचा फुलस्टॉप येतो, स्वतःप्रत अर्पण करत आहोत. हे एक वाक्य प्रिसाईज, म्हणजे आम्हाला देश कसा घडवायचा आहे,
आमचा देश सार्वभौम असेल, आमचा समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणतंत्राचा देश घडवण्याची ही जबाबदारी कोणाची आहे? भारताच्या लोकांनी. म्हणजे देश घडवणे, कारण आमचा देश आहे, आमचं संविधान आहे, आमच्यासाठी आहे. आणि म्हणून मग नागरिकांना काय आहे तर सामाजिक आर्थिक लोकशाही राजकीय न्याय त्यांना मिळाला पाहिजे. विचार अभिव्यक्ती विश्वासार्हता उपासनेचं स्वातंत्र्य आपण त्यांना देऊ, दर्जाची संधीची समानता देऊ. आणि हा जो संकल्प आहे व्यक्तीची प्रतिष्ठा करून हा संविधान सभेत संकल्प केलेला इतकं सुंदर संविधान आपल्या देशाचं आहे, त्याच्यामुळे त्याचा जागर झाला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा 10 ऑक्टोबर 2024ला एक आदेश काढलेला आहे, घर घर संविधान. आता हे घर घर संविधान घेऊन जायचं. खरं म्हणजे 2005मध्ये आम्ही जेव्हा शाळेतून हे संविधान प्रास्ताविका वाचन सुरू केली, भिंतीवर लिहून रोज वाचणं, तेव्हा ते घराघरात मुलांच्या माध्यमातून जायला लागली. परंतु शासनाने ज्या पद्धतीने हा कॅम्पेन पुढे घेऊन जायला पाहिजे होता त्या पद्धतीने केला नाही. नुसतं शासन आदेश काढून होत नाही, तर ते शासन आदेश आता तर एक राज्यस्तरावर कमिटी आहे, कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, वर्षभर संविधानाचे कार्यक्रम होणार, अमृत महोत्सवी वर्ष म्हणून 75वे हे, तर त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान संमेलन, हे सगळे कार्यक्रम आम्ही संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेले आहेत. स्वतः आम्ही सुरू केलेले आहेत संविधान जागृतीसाठी. 2005ला मी शिवस्थानी सुरू केलेले कार्यक्रम, रिटायरनंतर 2012ला संविधान फाउंडेशनची स्थापना केली. संविधानाची शाळा, नंतर संविधान साहित्य संमेलन, संविधान परिषद. आज आपण नागपूरला बघतो, नागपूरला एक संविधान चौक झाला, तो आधी नव्हता, आणि तिथे संविधानाची प्रास्ताविका 3ही भाषेमध्ये आहे. तर हे होण्यासाठी आपल्याला नितीनजी गडकरी यांचं सहकार्य लाभलं. त्यांच्या पुढाकाराने त्यांनी कॉर्पोरेशनला आदेश दिले आणि हे झालं. हे देशात पहिल्यांदा झालं की महानगरपालिकेने. तर त्या ठिकाणी ते आंदोलनाचं खरं तर ते स्थळ आहे संविधान चौक, पण त्याला संविधान चौक नाव देणं, इमो नारनवरे होते आमचे जे कवी ज्येष्ठ साहित्यिक आहेत, त्यांनी ते नाव सुचवले की आपल्या या चौकाला वेगळं नाव दिलं पाहिजे. आधी RBI चौक होता, तो संविधान चौक आहे. आता देशात सगळीकडे संविधान चौक व्हायला लागले, प्रियांबल व्हायला लागलं, शाळेतून वाचायला लागले, संविधान दिवस साजरा होतो. तर मी असं म्हणेन की नागपूरने ही 2005ला भारताला दिशा दिलेली आहे की ह्या संविधानाचा इतिहास हा लोकांपर्यंत गेला पाहिजे. हे फक्त अभ्यासक्रमातला एक छोटासा भाग पॉलिटिकल सायन्स शिकणारे किंवा नागरिक शास्त्र शिकणारे इतकं मर्यादित राहू नये. तर आत्ता मी परवा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये गेलो होतो एका कार्यक्रमाला मुलांच्या, तर त्यांच्याकडे BSc पार्ट 2ला एक संविधान या विषयावर एक विषय ठेवला, एक पेपर ठेवलेला आहे. आता अनेक विद्यापीठामध्ये, कॉलेजेसमध्ये आम्ही सरकारला अनेक सूचना केल्या, त्याच्यामध्ये कॉलेजेस आणि विद्यापीठामध्ये सेंटर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल स्टडीज संविधान अभ्यास केंद्र सुरू करा आणि त्या माध्यमातून कार्यक्रम हे संविधानाचे झाले पाहिजे. घर घर संविधान म्हणजे लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि लोकांना, सर्वसामान्य लोकांना संविधानाला त्यांना सन्मानपूर्वक जगण्याची जे एक संधी दिलेली आहे, एक कायद्याचं संरक्षण दिलेलं आहे, ते मात्र त्यांना मिळालं पाहिजे. ते करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे, शासन प्रशासनाची आहे, ती न्यायपालिकेची आहे. प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करत असताना पालकमंत्री जे भाषण करतात ते भाषण करतील, अनेक गोष्टी सांगतील, परंतु राज्यकर्त्यांनी प्रामाणिक होऊन संविधानिक नीतिमत्ता बाळगून देशाचा राज्यकारभार केला तर खऱ्या अर्थी ते लोकांचं कल्याण होईल. आणि हाच संविधानाचा संकल्प आहे. प्रजासत्ताक दिवस साजरा करण्याचा तो संकल्प आहे. मी या दिवशी परत भारतीय नागरिकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.